याचं मराठीत ट्रान्सलेशन असं होतं, मानववंशशास्त्र. माणसाच्या अख्ख्या वंशावळीचं जे शास्त्र आहे दॅट इज नथिंग बट अँथ्रोपॉलॉजी. बघायला गेलं तर हा विषय बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, पण दुसरी जर बाजू बघितली तर आपल्या सर्वांना अतिशय माहिती असलेल्या, आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत असलेला अ सब्जेक्ट दॅट इज ॲक्च्युअली इंट्रिकेटेड एव्हरीवेअर इन युअर डेली लाईफ इज नथिंग बट अँथ्रोपॉलॉजी. गेल्या 10 ते 11 वर्षाचा ॲनालिसिस मी इथे ॲड केला आहे. 2000 पासनं गेल्या 24 वर्षाचे जर पेपर्स ॲनालाइज केले तर तुम्हालाही लक्षात येईल की क्वेश्चन्स आर क्वाईट स्ट्रेट फॉरवर्ड अँड प्रेडिक्टेबल. असं आउट ऑफ द नोवेअर कुठला तरी भलताच क्वेश्चन आला आहे आउट ऑफ सिलेबस असं कधीच तुम्हाला अँथ्रोमध्ये जाणवणार नाही, कारण तसा स्कोपच नाही आहे. 500 पैकी 280 ते 300 मार्क याच्यात अतिशय कम्फर्टेबली पडू शकतात. आणि अजून थोडं चांगल्या लेवलचं प्रिपरेशन केलं, चांगली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस केली तर इवन क्रॉसिंग 300 इज पॉसिबल इन दिस सब्जेक्ट. इफ यू सी द ट्रेंड्स ऑफ लास्ट 15 years तुम्हाला दिसेल की टॉप 100 रँक्समध्ये मोर दॅन 10 to 15 रँक्स तुम्हाला अँथ्रोपॉलॉजीचे दिसतील. तर आपल्या सर्वांना अतिशय माहिती असलेल्या, आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत असलेला अ सब्जेक्ट दॅट इज ॲक्च्युअली इंट्रिकेटेड एव्हरीवेअर इन युअर डेली लाईफ इज नथिंग बट अँथ्रोपॉलॉजी.